मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणाचा यावरून तिकडे महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरू आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमधली जी धुसफूस आहे ती वाढण्याची शक्यता आहे। कारण काल उद्धव ठाकरे म्हणाले की मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो कोणी असेल तुम्ही जाहीर करा, मी त्याला पाठिंबा देतो। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी कोंडी केल्याची चर्चा रंगली। तर ठाकरेंच्या पक्षातले नेते आता पुढे सरसावलेत आणि दोघंही मित्रपक्ष बॅकफुटवर गेले। आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत, युतीमध्ये बसलेत। त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा द्या। शुक्रवारी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याला हात घातला। उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या चर्चेनं जोर धरला असताना खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याला तोंड फोडलंय। विशेष म्हणजे ठाकरेंनी ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रावर फुल्ली मारली। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून धुसफूस असल्याची गेल्या काही दिवसात चर्चा होती। आता उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं ती चर्चा सभाट्यावर आली। तर इकडे ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना स्फुरण चढलं नाही तरच नवल। करावा काँग्रेसने आक्षेप, आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून काय हरकत नाही, करावा ना। आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला। एकीकडे दानवेंनी काँग्रेसला आव्हान दिलंय तर दुसरीकडे संजय राऊतांनी दोन्ही काँग्रेसला खडा सवाल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री चेहऱ्यावरून सुंदोप सुंदी आता लपून राहिली नाही। ही महाविकास आघाडीनं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ते स्वतःविषयी नाही म्हणाले की आता एक चेहरा त्यांनी सांगावा, जाहीर करावा। पवार साहेबांनी, नाना पटोलेंनी, मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे। यासाठी फार मोठं मन लागतं। मी पाठिंबा द्यायला तयार आहे, हे मोठ्या मनाची दिलदारीचं वक्तव्य असतं। त्यात चुकलं काय? खरं तर उद्धव ठाकरेंनी मवियाच्या मेळाव्यात संभाव्य मुख्यमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही काँग्रेसला खिंडीत गाठलं। पण त्यावर शरद पवारांनी आगामी निवडणुकीत मवियाच्या एकीची गरज असल्याचं सांगत मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर थेट बोलणं टाळलं। तर नाना पटोलेंनी ज्येष्ठ नेते मिळून निर्णय घेतील असा सूर अडवला। ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे आजवरचं युती आणि आघाडीत मुख्यमंत्री पदाचं सूत्र राहिलंय। गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत याच सूत्रामुळे उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। पण आता आगामी विधानसभा निवडणुकीला जाताना उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे। पण ठाकरेंच्या त्या मागणीवर दोन्ही काँग्रेसनं सावध पवित्रा घेतलाय। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कुरघोडीचं राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।